या साहेबान केली पातळ कडी ग बया, माझ्या महाग लावली शिडी ग बया, माझ्या महाग लावली शिडी ग बया. या साहेबान केली पातळ कडी ग बया, माझ्या महाग लावली शिडी ग बया. तुझ्या मिशीला 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 लागल कात्री, तुझ्या मिशीला 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 लागल कात्री. अंड आणि आमदार कधी फुटतील याचा नेम नाही, असं मस्त धमाल वाक्य एका सिनेमाच्या ट्रेलरमधनं सध्या ऐकायला मिळते. आणि ही खळबळ का उडते तर आत्ता सध्या आपण सगळेच पाहतोय जे गरमागरम वातावरण सध्या सुरू आहे. राजकीय वारे वाहू लागले आहेत, निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत आणि सगळ्यांचं लक्ष तिकडे आहे. आणि एवढ्या सगळ्यांमध्ये हा सिनेमा आपलं लक्ष वेधून घेतो. या अशा सगळ्या डायलॉग्सनी या सिनेमाची टीम आपल्या लोकमत फिल्मीच्या मंचावर आलेली आहे. आणि तो सिनेमा आहे राजकारण गेलं मिशीत. आणि अर्थात टीमही तगडी आहे. मकरंद अनासपुरे आज आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत प्रकाश भागवत, सुरेश देशमाने आणि विजय देशमुख. या सगळ्यांचं लोकमत फिल्मीच्या मंचावर आपण स्वागत करतो. मकरंदजी, जसं मी म्हटलं, मी ट्रेलर ऐकलं आणि मला पहिलंच हे वाक्य ऐकून ना मी खळखळून हसले. कारण कसं आहे ना, आपण जे पाहतोय बाहेर ते आपल्याला जेव्हा पडद्यावर पाहायला मिळतं त्याची मजा काही और असते. म्हणजे कोणीतरी याची दखल घेतंय आणि त्या पद्धतीने ते मांडतंय. मला सांगाल की राजकारणाच्या या गरमागरम वातावरणात सिनेमासुद्धा अशा पद्धतीचा घेऊन येणं एकतर हे धाडस आणि अशा पद्धतीनं जे संवाद फेक करणं, या सगळ्याविषयी मला सांगायला एकंदरीत सिनेमाविषयी. या अगोदर राजकीय व्यंगपट आमचे बऱ्यापैकी यशस्वी झालेले, ज्यामध्ये गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा असेल, पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा असेल, किंवा खुर्ची सम्राट सारखा राजकीय सिनेमा असेल. विनोदी नट चांगला कोणता असा प्रश्न विचारला तर आपण त्याचं उत्तर देतो की ज्याचं टायमिंग चांगलं आहे त्याचं. तसंच मला असं वाटतं की चांगला सिनेमा कोणता तर ज्याचं टायमिंग चांगलं आहे असं. तर आता सध्या महाराष्ट्रामध्ये काय देशामध्येच एक निवडणुकीचा मोठा जोर आहे, त्यात उन्हाची काहिली आहे आणि त्यामध्ये राजकीय व्यंगपट आणणं ही एक इंटरेस्टिंग बाब होती आणि आम्हाला ती जमली आहे. का आम्ही तर खूप जलद गतीने हा सिनेमा केला आहे. म्हणजे याचं चित्रीकरण आम्ही जानेवारीमध्ये केलं आहे आणि एप्रिलमध्ये आम्ही प्रदर्शित करतो आहे. पण आम्हाला निवडणुकीचं टायमिंग साधायचं असल्यामुळे आम्ही हा प्रयोग केलेला आहे. आणि आमचे काही मित्र सुरेश पठारे, मच्छिंद्र लंके, सुरेश देशमाने आणि मी अशा आम्ही चौघांनी मिळून हा एक राजकीय व्यंगपटाचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याकडचे ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक राराम बोराडे, ज्यांच्या खूप ग्रामीण कथा मराठवाड्याच्या बोलीभाषेतल्या खूप गाजलेल्या आहेत आणि साधारण त्यांच्या पाचोळा नावाच्या जागतिकीकरणावर भाष्य करणाऱ्या कादंबरीला नुकतीच 50 वर्षे पूर्ण झालेली आहे. त्या राराम बोराडे सरांनी अगं अगं मिशी नावाचा कथासंग्रह लिहिला, जो मला अर्पण केला. आणि त्यामधली अगं अगं मिशी नावाची जी कथा आहे ती वाचल्यावर मला असं वाटत होतं की कधीतरी आपण याच्यावर सिनेमा करूया. पण आता ते करूया असं म्हणणं खूप सोपं असतं, करणं हे खूप अवघड गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे सिनेमाची प्रक्रिया ही फार गुंतागुंतीची असते आणि त्यासाठी तुम्हाला आर्थिक नियोजनापासून सगळं कास्टिंग आणि शेवटी पडद्यावर काय चित्र उभं राहतं इथपर्यंतचा तो प्रवास असतो. आणि तो आम्ही या निमित्ताने फार चपकलपणे केला. त्याचं कारण असं की ह्या इलेक्शन्स फार महत्त्वाच्या आहेत आणि तुम्ही आता जर बघितलं तर सध्याची राजकीय परिस्थिती ही आपण हसण्याच्या पलीकडची. म्हणजे आपण पूर्वी हसत होतो राजकीय परिस्थितीला, आता आपले हसायचं आहे का रडायचं आहे का डोळे विस्फारायचे अशी कुठलीच अवस्था नाही आहे. अशा अवस्थेत आपण सध्याच्या निवडणुकांना सामोरं जातो आहे. कारण कार्यकर्त्यांना दररोज सकाळी हा प्रश्न आपल्याला विचारावाचा वाटतो की तुझा नेता संध्याकाळी नेमका त्याच पक्षात आहे का हे बघ बाबा. कारण तुला तर ते करायचंच, पण तू आरडाओरडा एखाद्याच्या विरोधी नावाने करत असेल आणि संध्याकाळी तुझाच नेता त्याच्याबरोबर बसलेला असेल तर आपली गोची होते. असं काहीतरी गमतीशीर सध्याचं वातावरण आहे आणि त्यात हा सिनेमा व्यंगात्मक भाष्य करणारा आहे. आणि गोष्ट जरी पूर्वीची लिहिलेली असली तरीसुद्धा अलीकडच्या काळातले राजकीय संदर्भ त्याला फार चांगल्या पद्धतीनं बसलेले आहेत. म्हणून तू जे वाक्य म्हणलीस, अंडन आमदार कावा फुटतील त्याचा नेम नाही, तर हे खरं तर तशी वस्तुस्थिती झाल्यासारखीच आहे.
आणि असे खूप विनोद आम्ही या सगळ्या सिनेमाभर पेरलेले आहेत. आणि आमचं म्हणणं असं आहे की ह्या निवडणुकीला तुम्ही जेव्हा सामोरं जाल तेव्हा हसत हसत मतदान करा खुशीत, पण त्या अगोदर बघा राजकारण गेलं मिशीत. वा. मला आता जेवढे जेवढे संवाद मी या ट्रेलरमध्ये आता ऐकले आणि या पद्धतीने, आणि मी बोलून पण दाखवला की जो मला फार आवडला. पण मला असं विचारायचं आहे, मकरंद अनासपुरे यांना आता इतके मुद्दे आहेत राजकारणात, आपण बऱ्याच गोष्टी घडत असतात किंवा आहे, पण असा एखादा मुद्दा जो त्यांना फार खटकतो किंवा आवडत नाही, कारण आमदार इकडचे तिकडे होणं हे फार घडत आलेलंच आहे. आता जरा त्याचं प्रमाण भलतंच वाढलेलं आहे, म्हणजे सकाळचं संध्याकाळी आपल्याला वेगळ्या ठिकाणी दिसतात ते. पण मकरंद अनासपुरे यांना प्रत्यक्ष त्यांच्या आयुष्यात राजकारणातली अशी एखादी गोष्ट कुठली खटकते जास्त? मला असं वाटतं की खटकणारी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही मतदान करता मतदार म्हणून, आणि त्यानंतर जेव्हा सत्तेची गणितं बांधली जातात त्यावेळी एक प्रकारे तुमची फसवणूक केली जाते. हा सगळ्यात खटकणारा मुद्दा. कारण मतदारांची काही व्हॅल्यू असते की नाही. आपण मतदान करतो, आपण त्या व्यक्तीला बघून किंवा हा माणूस चांगलं काम करतो आहे असं काही विचारी माणसं तशा पद्धतीनं मतदान करतात, काही अविचारी माणसं सुट्टी घेऊन फिरायला जातात, काही विचार न करणारी माणसं त्यांनी दिलेल्या दारू आणि मटणावर मतदान करतात. असे आपल्याकडे विविध वर्ग आहेत मतदारांचे. त्यात जो विचार करणारा वर्ग आहे त्यांनी ते केल्यानंतर जेव्हा सत्तेची गणितं बांधली जातात त्यावेळी त्याच्या लक्षात येते की अरे ह्यांनाच सांभाळताना किती अवघड चाललेलं आहे, तर हे आपल्याला कधी सांभाळतील. आता तुम्ही जर पाहिलं तर एखादा सत्तेचं गणित जेव्हा बांधलं जातं त्यावेळी सत्तेवर येणारी माणसं अलीकडच्या काही दशकांमध्ये आपण बघितलेलं आहे की एकसूत्री सरकार नसल्यामुळे त्यांचे रागलोक ते कसे मॅनेज करत असतील हा आपल्याला पडलेला प्रश्न आहे. आपल्या पक्षातली माणसं सांभाळताना त्यांची किती तारांबळ होते, आणि त्यातून आपण बरेच नवीन नवीन शब्द अलीकडच्या काळात डिक्शनरीसारखे आलेले आहेत. खोके काय आणि काय काय असं बरंच काही आपण ऐकतो आहोत. पण नागरिक म्हणून आपल्या अकलना पलीकडे असतं ते. आपल्याला अपेक्षित काय असतं की राज्यकर्त्यांनी कारभार अत्यंत सुरळीत करावा. एकदाचा तो काय विकास करायचा आहे तो करा. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की या महानगरामध्ये मी आता 3 दशकं राहतोय, तर कुठली पिढी अशी येणार आहे, मी नेहमी असं घरी बायकोला विचारतो की कुठली पिढी अशी येईल की ज्यांना सगळेच रस्ते पूर्ण झालेले दिसतील किंवा सगळंच काम झालेलं पूर्ण दिसेल, एकदाचा झालाय बा विकास असं कधी चित्र दिसेल. असे काही प्रश्न आपल्याला पडतात. आणि म्हणून आपण दरवेळी निवडणुकांना जेव्हा सामोरं जातो तेव्हा आपल्या अपेक्षा ज्या असतात की फार सुरळीत पद्धतीनं आपला देश चालावा, आणि ही फार स्वाभाविक इच्छा असते, आणि ते योग्य माणसाच्या हाती असावा हे आपल्याला सर्वसाधारण माणसांना वाटणारं गणित आहे की त्यांनी सगळ्यांचंच कल्याणकारी विचार करावा. इतका साधा विचार आपला असतो. बरोबर. मला एक प्रश्न इथे असा पडलाय की मिशी हा कथेशी संबंधित एक शब्द आहे म्हणून तो घेतलेला, बघा प्रत्यक्षात ही कथा लिहिली गेली आणि त्याच्यावर तो सिनेमा आहे त्यामुळे कदाचित असेल. पण राजकारण गेलं मिशीत, चुलीत का नाही? निळूभाऊंच्या काळात निळूभाऊंनी रामभाऊंनी ते चुलीत असं बघितलेलं आहे. तर आमचं नेमकं मिशीत का आहे हे समजून घेण्यासाठी प्रत्येकाला हा सिनेमा बघावा लागेल. कारण हा सिनेमा तुम्हाला मनोरंजनाची हमी देतो, पण त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं अंतर्मुखही करतो. त्यावरचं भाष्य जे आहे ते अंतर्मुख करणारं आहे. आणि मला असं वाटतं की सिनेमाचं शीर्षक ऐकल्यानंतर बघावं असं वाटणं सिनेमा ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर राजकारण गेलं मिशीत ह्याला एक आपण संदर्भ दिलेला आहे आणि त्या मिशीवर एक प्रॉपर आपलं भाष्य आहे. तर त्याच्यामुळे ते काय आहे ते आम्ही ट्रेलरमध्येही ओपन केलेलं नाही किंवा आम्ही ते एरवीही सांगत नाही. नाही तर पहिल्याच ह्याच्यात राजू खोनी असतो असं म्हणलं की सिनेमाच बघायला कोण जाणार असा तो मुद्दा असतो. त्यामुळे काही गोष्टी आम्ही थोड्याशा लपवून ठेवलेल्या आहेत. मिशीत का याचं उत्तर तुम्हाला चित्रपटगृहात मिळेल. ट्रेलरमध्ये आम्ही बघितलं आहे की ईडीचा शिडी हा उल्लेख झालेला आहे की शिडी मागे लागेल, शिडी मागे लागेल. तर मूळ कथेतनं घेताना आत्ता
आजच्या काळात ते जोडण्यासाठी असे किती बदल केलेले आहेत आत्ताच्या राजकारणाला धरून? पहा, आता कसं असतं की आपण कुणाचा उल्लेख डिरेक्टली करत नसतो सिनेमामध्ये, कारण व्यंगात्मक सिनेमा आहे. कुणालाही न दुखावता तुम्हाला चिमटे काढता येतात का, आपण जो मेसेज द्यायचा आहे तो बरोबर देता येतो का, असा एक प्रयत्न चित्रकर्मी म्हणून आपण करत असतो. आणि गोष्ट मी म्हणलं तसं भाऊंनी म्हणजे रारम बोराडे सरांनी साधारण 2008-9च्या काळात लिहिलेली ही हा कथासंग्रह आहे आणि त्यानंतर आज बराच काळ लोटलेला आहे. तर आजचे संदर्भ त्याला असणं गरजेचं आहे, नाही तर तो सिनेमा बघणार कोण, अशी ती गंमत आहे. त्यामुळे आजच्या काळातले संदर्भ बेमालूमपणे त्यामध्ये मिक्स केलेले आहेत. असे खूप आहेत, तुम्हाला ते सिनेमा पाहत असताना ते जाणवत राहतील की अरे हे कुठेतरी ऐकलं आहे वाक्य. आणि अलीकडच्या काळात आपापल्या वक्तव्याने प्रसिद्ध असलेले खूप सारे नेते आहेत सुदैवाने राजकारणात, त्यांचं दररोजचं काही वाक्य हे सिनेमासाठी काफी आहे. त्यामुळे खूप वाक्य असे आहेत. मकरंद सर, तुमच्यासाठीच प्रश्न आहे की तुमचे राजकारणावर आधीसुद्धा सिनेमे आलेत आणि ते सगळे कॉमेडीच होते, जसं दिल्लीत गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजराई असेल किंवा हा असेल. पण असं कोणत्या एखाद्या राजकीय नेत्याचा कधी फोन वगैरे आला या सिनेमानंतर, म्हणजे कौतुक करण्यासाठी किंवा एक प्रतिक्रिया आवडला म्हणून असं काही? मी पूर्वी टिकल ते पॉलिटिकल नावाची मालिका करायचो. तर ती राजकीय ह्याच्यावर मालिका होती, चंद्रकांत कुलकर्णींनी दिग्दर्शित केली होती. त्यावेळी मला पतंगराव कदमांनी एकदा भेटून सांगितलं होतं की तुमचं काम मला खूप आवडतं या सिरियलमधलं आणि ती मालिका पण खूप चांगली आहे. अलीकडच्या काळात कुठे राजकीय नेत्यांच्या भेटी झाल्या की ते बोलतात, हां आवडतं तुझं काम, बरं असतं, चांगलं असतं, असं करून. तर ती प्रतिक्रिया आपण घ्यायची आणि कुणीही आपल्याला कमेंट केली तरी पॉझिटिव्हली घ्यायची, एवढाच एक विषय ठेवायचा संदर्भ. पण आवर्जून म्हणजे गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजराच्या नंतर तर खूप राजकीय व्यक्तींनी याचं दिलखुलास कौतुक केलेलं मला माहिती आहे. पण असं एखादं आठवतंय की बऱ्याच जणांची टिंगल पण उडवली गेली आहे सिनेमांमधून, किंवा म्हणजे राजकीय नेते असेच असतात असं दाखवलं जातं. सो असं कधी कोणी म्हटलंय की नाही असं नसतं तुम्ही दाखवताय ते? नाही, हे बघ, सिनेमा हा आपण मुळात तो व्यंगपट म्हणून मांडत असतो, तो काही रिअलिस्टिक मांडत नाहीत. आणि सिनेमाला समाजाने मनावर घेण्याचे दिवस फार कालबाह्य झालेले आहेत. तसं जर नसतं तर चांगले समाज जागृती करणाऱ्या सिनेमांनी समाज जागृत झाला असता, पण अशी काही भानगड होत नाही. सिनेमा हा सिनेमापुरता असं एक आता ठसठशीत लोकांचं हे आहे, त्यामुळे पिक्चर आहे रे तो, त्याचं कुठं डोक्यात घेतोस, या सदरातच ते असल्यामुळे ते वर्गीकरण वेगळं झालेलं आहे. ते काही मनापासून कोणी स्वीकारतं अशातला काही भाग नाही आहे. पण आपण व्यंगात्मक करत असताना ते दीर्घकाळ स्मरणात राहावं हे करणं गरजेचं असतं, कारण त्याला रिपीट व्हॅल्यू असणं गरजेचं आहे. आम्ही तुमचा सिनेमा 40 वेळा बघितल्यावर असंही मला प्रेक्षक जेव्हा भेटतो त्यावेळी मला फार आनंद होतो. सध्या सगळीकडे म्हणजे समाजव्यवस्थेत एक शब्द सतत कानावरती पडतोय की अभिव्यक्तीचा गळा दाबला जातोय, अभिव्यक्तीचा गळा दाबला जातोय. आणि अशा वातावरणात इतका धाडसी चित्रपट करताना भीती वाटली नाही का की उद्या आपल्यावरती ईडी येईल? नाही, असं काही गळा दाबला गेलेला नाही आहे अभिव्यक्तीचा, असं काही नाही. उलट सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं भाषा वापरली जाते त्याच्यावरनं आपल्याला कळतं की कुठं काय गळा दाबला आहे. लोक तोंडाला येईल ते लिहित आहेत, वाटेल ते त्याच्यावर. ट्रोलिंगची तर भाषा आपल्याला वाचवतही नाही, तो आपण त्या समाज माध्यमांवर बघतो की. तर त्यामुळे असं नाही. पण जेव्हा मला एखादी गोष्ट मांडायची तेव्हा मी ती सकसपणे मांडू शकतो का, त्यामध्ये ती विनोद निर्मिती मला करता येते का, ते मला जे व्यंग साधायचे ते मला साधता येते का, या गोष्टी बघणं गरजेचं असतं. त्यामुळे आपण या चित्रपटामध्ये ते निश्चितपणे केलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे आपण टीका नाही केलेली आहे कशावर, टिप्पणी केलेली आहे. त्या टिप्पणीचा हसू निश्चित येईल. आपण आजकाल एक टर्म खूप पॉप्युलर झाली आहे अबाउट प्रपोगंडा. कुठलाही मूवी असा हास्यास्पद म्हणजे पॉलिटिकल रिलेटेड आला तर प्रपोगंडा हा शब्द आपण आवर्जून ऐकू, अरे निवडणूक आली ना प्रपोगंडा असेल. तर तुमचं काय मत आहे प्रपोगंडा या शब्दात? हे बघा, प्रपोगंडा हा शब्द आता वेगवेगळी, मला सिनेमाविषयी वाईट बोलायचं आहे किंवा मला फारच एखाद्या सिनेमाचं
प्रत्येक कलाकृती करताना कोणालाही मेहनत करावीच लागते. ती काही दे रे हरी खाटल्यावरही ही गोष्ट नसते. इतक्या सहज सुलभतेनं कुठलीही कलाकृती बनत नाही. आज देशामध्ये जगभरामध्ये जितक्या कलाकृती होत असतील त्या सर्व कलाकृतींना त्या सर्व रंगकर्मींनी स्वतःच्या घामाने रक्ताने सिंचित केलेलं असतं. ही सगळ्यात माझी पहिली भावना आहे. दुसरं, सहज मला एखाद्या सिनेमाची टर उडवायला काहीच जात नाही. कारण एखाद्याची कलाकृती न बघता त्याच्यावर टिप्पणी करणं तर खूप आहे. हां, कळलं आम्हाला म्हणजे काय असणार आहे, हे बघितलं की झालं लक्षात, हे भिकार फिल्म असं, हे बोलणारे धोकादायक आहेत. हां, मी कलाकृती बघितली. आता आपण बरेच जण बघतो, समंजस माणसं काय करतात की एखाद्या प्रश्नावर त्यांना विचारल्यानंतर ते म्हणतात की माझा अभ्यास नाही आहे, मी त्याच्यावर अभ्यासून प्रकटेन, त्यावर भाष्य करेन. प्रोपोगंडा हा एक असाच अलीकडच्या काळात आलेला शब्द आहे की एखाद्या विषयावर काही केलं गेलं की हा प्रोपोगंडा आहे असं ते म्हणण्याची पद्धत रूढ होत चाललेली आहे. आणि मला वाटतं ती तशी धोकादायक आहे. कलाकृती बरी आहे की वाईट आहे याच्यावर चिंतन होणं, चर्चा होणं गरजेचं असतं. त्यानुसार ती कलाकृती चालते किंवा त्याला कलेक्शन होत नाही हे पण आहे त्यामध्ये. त्यामुळे कुठलीही गोष्ट ही प्रोपोगंडा असते असं नाही आहे, मांडणी असते ना. एक घटना कुठलीही घडली त्यावर मी हे भाष्य केलं चित्रकर्मी म्हणून, तर त्या प्रत्येकच ह्याला उद्या प्रोपोगंडा म्हटलं तर कसं चालेल. तर त्यामुळे शब्द रूढ करणं, आता मी जसं म्हणलं तुला की नवीन डिक्शनरी आपल्याकडे ह्या राजकीय निमित्ताने खोके हा शब्द आपण कुठे ऐकला होता, म्हणजे माझ्या लहानपणी नव्हतं. खोके, आमच्याकडे खोका असायचं, खोकडा असायचं, पण आता ते खोके. तर एक एक शब्द येतो, पण त्या शब्दांमध्ये त्या सिनेमालाच पाडावं एवढी शक्ती असू नये असं मला वाटतं. सर, तुम्ही जसं लहानपणाचं सांगितलं, तर लहानपणापासून तुम्ही बीडमध्ये तुम्ही जन्माला आलात. बीड मराठवाड्याचं राजकारण तुम्ही बघितलं असेल. सध्या तिथल्या राजकारणावर तुमचं काय म्हणणं? थोडंसं रिपेअरिंग करतो. माझा जन्म छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला, घाटी रुग्णालयात. त्यामुळे माझं जन्मस्थळ हे संभाजीनगर आहे. मी शिकलो बीडला, त्यामुळे बीडला मी माझं स्वतःचं गाव मानतो. कारण माझे जे काही बोलीभाषेचे वागणुकीचे संस्कार असतील ते बीडमधले आहेत. तिथली राजकीय परिस्थिती काही वेगळी नाही आहे. देशभरात जी वेगवेगळ्या पद्धतीनं राजकीय परिस्थिती असते तशीच थोड्याफार फरकाने तिथे आहे. मग तिथेही गटतट आहेत, तिथेही आता अलीकडे वातावरण निवडणुकीचं पेटलेलं आहे. मतदारांची सगळ्यांची धावपळ आहे, उमेदवारांची धावपळ आहे मतदारांच्या मागे, आम्ही किती चांगला कारभार करू वगैरे. आपल्याकडे ती सांगण्याची वर्षानुवर्ष पद्धत आहे. ते 5 वर्षामधल्या तेवढ्या काळामध्ये उमेदवारांनी तेवढं हिंडायचंच असतं. मग नंतर ते 5 वर्ष दिसतात की नाही हा पुन्हा चर्चेचा विषय असतो. पण तरीसुद्धा बऱ्याच ठिकाणी आता उघडपणे बोललं जातं, हां मतं मागायला येता आणि एरवी कुठं असता मग, असं आता लोक बोलण्याचं धाडस करू लागले. कारण त्यांना आता कळू लागलं की आपलाही सहभाग महत्त्वाचा आहे. आणि मला असं वाटतं की जवळपास सगळ्याच गावांमध्ये आलटून पालटून तशीच परिस्थिती आहे. तर माझ्याकडे काही वेगळं हे नाही आहे. कोण येईल अशी उत्सुकता मलाही आहे तिकडून. आता प्रकाशातला माझा प्रश्न आहे की आत्तापर्यंत तू इतके विनोदी सिनेमे केले, हा सिनेमा तुला का वेगळा वाटला म्हणजे निवड करताना? खरं तर मी निवड सिनेमाची केली नाही, माझी निवड केली. हे माझ्यासाठी फार म्हणजे मी भाग्याची म्हणेल अशी गोष्ट आहे की कसं असतं, इथून एक सुरुवात करतो की इथे आता हे प्रेक्षकांसाठी की एकच सुपरस्टार आहे या सिनेमात. बाकीचे मुंडके कुठंतरी लोकांना, अरे दिल्लीत गोंधळसारखा सिनेमा होता, पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरासारखा, ती सगळी मोठी मोठी स्टार कास्ट त्यांच्या मताने. बरं असं काही नाही की आम्हाला दादानी 2-2 वाक्यासाठी वापरलं, अजिबात नाही. सिनेमा आल्यानंतर तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये किती महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या त्यांनी आमच्यावर दिल्या आणि आम्ही खळखळून हसवण्यात यशस्वी झालो. आता ते तुम्ही ठरवालच ते बघून. प्रत्येकजण हा आपला सिनेमा चांगला म्हणतो, पण माझ्यातला प्रेक्षक आधी हे म्हणतो की सिनेमा बघून ठरवा.
आज सोशल मीडिया असं झालेलं आहे की तिथं 7वीच्या पोराचंही अकाउंट आहे आणि 90 वर्षाच्या म्हाताऱ्याचंही अकाउंट आहे. त्याच्यामुळं तुम्ही स्वतः बघून ठरवल्यावर फार वेगळी गंमत तुम्हाला अनुभवायला मिळते. आणि एवढी जबाबदारी त्यांनी दिल्यानंतर आणि त्यांच्या डोक्यात हा सिनेमा इतका तंतोतंत होता की आम्हाला ते फार म्हणजे सोपं आणि सहज आम्हाला ते वाटलं की इतका अभ्यास असू शकतो. एक व्यक्ती जेव्हा दिग्दर्शन करतो, एक व्यक्ती स्क्रिप्ट ही पूर्ण त्यांच्या डोक्यात असती, दुसऱ्या वेळेस ते स्वतः त्याचे निर्मातेही असतात. अशा वेळेस स्वतःतला कलावंत इतका जागरूक ठेवणं हे आम्हाला मकरंद दादाकडनं शिकायला मिळालं. निळूभाऊंपासनं दादांपर्यंत राजकीय गोष्टींवरती व्यंग करणारे असो, बोलणारे असो, त्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करणारे असो, त्या काळात आतापर्यंत मी काळामध्ये बघितलं असेल तर अलीकडं 2023पर्यंत मी फक्त मकरंद अनासपुरे हे नाव घेईल की त्यांनी ते अचूक हेरलं आहे. त्यांच्यानंतर दादांनंतर जर राजकीय चित्रपटावर तेही इतकं हसत खेळत की कुणाच्याही भावनेला दुखवलं नाही. आणि असं कुणीतरी असलं पाहिजे. हा सिनेमा बघायला खासदार आमदारही आपल्या कार्यकर्त्याला पाठवतील एवढं गॅरंटीनं सांगतो. जाऊन बघूनही काय केलं मग मला सांग असं होणार. एवढं इतकं ते सुंदर. कारण काय मग नंतर ते तर बघणारच आहेत. अर्थातच त्यांना माहिती आहे की हसत खेळत त्याच्यावर कुणावरही टीका न करता हसत खेळत आणि बऱ्याच गोष्टी घडत असतात, पण ती मांडण्याची ताकद, त्याला तिसऱ्या डोळ्यातून बघण्याची जी दृष्टी मकरंद अनासपुरे या कलावंताला, या क्रिएटिव्ह दिग्दर्शकाला जेव्हा सापडते आणि तो त्याच्या पद्धतीनं ती मांडतो, तेव्हा अर्थातच तिथे लाफ्टर शिवाय दुसरं काही नाही. बरं, ते ज्याच्यावर आहे, मगाशी एक प्रश्न मला आवडला की ते टीका वगैरे, असेही आमदार खासदारापर्यंत मंत्र्यांपर्यंत लोक दादाच्या पाठीवरती हात ठेवून कौतुक करतात की अनेक वेळा ते त्यांच्या सुंदर भाषणांमध्ये, ते पडद्यावर जेवढे विनोदी आहेत तेवढे तुम्ही त्यांच्या पर्सनल मुलाखती आणि भाषणं ऐकली तर ते अंतर्मुख करतात माणसाला. मकरंद सर, तुमच्यासाठी प्रश्न आहे पुढचा की तुम्ही आजपर्यंत भरपूर विनोदी सिनेमे केलेत, पण तुमची विनोदाची जी लेवल होती ती आधीही तीच होती आणि आत्तासुद्धा तीच आहे. सो आत्ताचे विनोदी सिनेमे पाहताना तुम्हाला काय जाणवतं? मला विनोदाविषयी नेहमी असं वाटतं की विनोद हा खूप गॅप ठेवून केला तर तो जास्त दर्जेदार होतो किंवा सार्वकालिक होतो. अलीकडच्या काळात आपण पाहतो की विनोदाचे डेली सोपसारख्या अवस्था झालेल्या आहेत, त्यामुळे तो विनोद हरवतो. कारण इतकं सातत्याने कुणी हसवू शकत नाही. कारण मानवी आपल्या ज्या भावभावना आहेत, तुम्ही 24 तास हसतच राहता का? असं केलं तर लोक म्हणतील मग वेड आहे की काय, किंवा ही वेडी आहे का? एक विविकसित वेळ असते जिथे तुम्ही मनमुराद हसता. विविकसित म्हणजे सर्व भावनांचं, जसं जेवणाचं असतं की सर्व प्रमाणबद्ध जेवण असणं, गोड आंबट तिखट मीठ सगळं व्यवस्थित पडलं तर त्या जेवणाची गंमत असते. तसं मला विनोदाविषयी वाटतं की विनोद हा तुम्ही विनोदी कलाकारांनी गॅप्स घेऊन केले पाहिजेत विनोद, म्हणजे ते जास्त चांगले टिकाऊ होऊ शकतात. नाही तर दररोजच आपण एखाद्याला विनोद करताना बघितलं की तो काही काळाने काही करू लागला तरी आपल्याला वाटतं ह्यांनी केलेलं आहे आधी, आणि मग त्या विनोदाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काहीही गोष्टी सुरू होतात. मग त्याच्यात साड्या नेसण्यापासून पार अगदी खूप उद्योग होतात आणि मग त्यालासुद्धा लोक कंटाळतात. शेवटी मला असं वाटतं की सकस विनोद हा जसं जमिनीचं असतं त्याच पद्धतीनं, म्हणजे तुम्ही एका वर्षी ती पेरणी केली तर नंतरच्या सीझनला त्या जमिनीला आराम द्यायचा असतो आणि म्हणजे मग पुढचं पीक अजून चांगलं येऊ शकतं. तुम्ही सारखं रेटत बसलात तर त्या जमिनीचा कस जातो. तसंच कुठल्याही गोष्टीचा विनोदाविषयी माझं असं मत आहे. पण यालाच जोडून दुसरा प्रश्न आहे की तुमचे बरेचसे विनोदी सिनेमे झाले आणि बरेचसे डायलॉगसुद्धा गाजले, त्याच्यानंतर तुम्ही गॅप घेऊन अर्थातच काम केलं, पण असा एखादा कुठला डायलॉग आहे की प्रेक्षकांमध्ये गेले की बोलायला सांगतात हमखास? खूप आहेत, म्हणजे गाढवाचं लग्नापासून गल्लीत गोंधळ, कायद्याचं बोला, खूप सिनेमे विनोदी माझे
रसिकांना आवडलेले आहेत. पण मला आग्रह केल्यानंतर मी कधी संवाद म्हणत नाही किंवा म्हणू शकत नाही, कारण मला त्या वेळची गोष्ट वेगळी असते. जेव्हा आपण ॲक्ट करत असतो त्यावेळी आपण तल्लीन झालेलो असतो आणि त्या सीनमध्ये इन्व्हॉल्व असतो. तेच आपण एखाद्या ठिकाणी मला आग्रह केला तर मी एवढंच म्हणतो, तुम्हाला रस्त्यात डॉक्टर भेटला तर लगेच पॅन्ट खाली करता द्या इंजेक्शन म्हणून. अरे डॉक्टर साहेब नमस्कार, द्या बरं एक इंजेक्शन. जेव्हा तुम्हाला विनोद ऐकायचा त्यावेळी चित्रपटगृह आहे, त्यासाठी टी व्हीचा स्क्रीन आहे, तिथे आपण ती मज्जा करावी. एरवी रस्त्याने माणूस भेटला की त्याला जरा हसून दाखवा बरं असं थोडीच असू शकतं असं मला वाटतं. मला इथे विचारायचं आहे आता की आत्ता जो सिनेमा आपण बोलतो ज्याच्याविषयी राजकारण गेलं मिशीत, तर आत्ता हा सिनेमा करताना तुमचे राजकीय वर्तुळातले बरेच मित्रपरिवार असेल, मोठा मित्रपरिवार असेल, असं की फोनही होत असतील, गप्पाही होत असतील, या सिनेमाच्या निमित्ताने अशा एखाद्या कोणत्या, म्हणजे हा सिनेमा करताना, कारण व्यंगचित्रपट बनवतोय तरी देखील कुठे काही 19-20 होऊ नये किंवा असं आपल्याकडनं काही जाऊ नये, तर आपण आपल्या जवळच्या मित्राला ते शेअर करतो, बाबा असं असं मी करतोय किंवा असं असं आहे त्याच्यामध्ये, असं एखाद्या नेत्यासोबत किंवा असं एखादी झाली आहे चर्चा किंवा बोलणं? काही मित्र आहेत माझे राजकीय, त्यांना मी फक्त त्यातलं हे विचारतो की आपलं म्हणजे त्या ह्याच्यात अज्ञान असू नये, आपण जो विषय मांडतोय त्यामधलं थोडं पर्टिक्युलरली नॉलेजेबल असावं, असं त्यातली गोष्ट आहे. असे तुमचे कोण आहेत खास मित्र? म्हणजे ते काही फार प्रसिद्ध राजकीय नेते नाही आहेत, कारण प्रसिद्ध राजकीय नेत्यांना एवढा वेळ नसतो मुळात तुमच्या याविषयी बोलण्यात, का ते इतके व्यस्त असतात, त्यांना सुधरत नाहीत आपल्याशी हॅलो नमस्कार काय, असं काही एवढी भानगड नसते, ते एका मिनिटाच्या वर बोलत नसतात. पण राजकीय क्षेत्रात काम करणारी माझी काही मित्रमंडळी जी प्रसिद्ध नाही आहेत पण त्यांना ज्ञान खूप आहे त्यातलं, म्हणून मग त्यांच्याशी गप्पा मारत माहीत करून घेत असतो. त्यांची नावं सांगितली तरी लोकांना काही फार चेहऱ्यावरची माशी उडेल असं नाही, कारण ते प्रसिद्ध नाही आहेत, पण त्यांचं नॉलेज चांगलं आहे. मग ते सांगतात की अरे हे असं नसतं, हे असं असतं. मग ती गोष्ट कधी झाली होती, 2009-10 मध्ये GR आला होता, मग तेव्हा ती अट त्यांनी टाकली होती, मग ते तसं झालं होतं. अशा पद्धतीची माहिती मला हमखास मिळते. अशी सिनेमात स्पेसिफिक कुठल्या अशा गोष्टींवर भाष्य केलंय की काही महत्त्वाच्या घडामोडी ज्या राजकारणात होऊन गेल्यात? आम्ही वाक्यांवर, संदर्भांवर जास्त बोललेलो आहोत, कारण शेवटी कसं असतं की तो एक राजकीय व्यंगपट आहे, त्यातले संवाद तुम्हाला जास्त आकर्षित करून घेतील अशी गोष्ट असते. आणि मुळात सिच्युएशन, आता या गोष्ट आहे मुळात, हे काही काय म्हणूया आपण, दिस इज नॉट अ रिअल स्टोरी किंवा ट्रू इव्हेंट्सवर आधारित नाही, म्हणजे त्या रिअल ह्याच्यावर आधारलेलं काही नाही आहे. ही एक बोराडे सरांनी मांडलेली गोष्ट होती, त्याला आम्ही फक्त कल्पकतेने सजवलेलं आहे, आजच्या काळातला संदर्भ दिलेला आहे, एवढं ते साधं आहे. त्याच्यामुळे फार आपण त्यातल्या डीप ह्याच्यात जाण्यात काही पॉईंट नाही आहे. आणि दुसरं असं की राजकीय भाष्य आलं की आता तू जसं म्हणाली की तू आज ट्रेलर बघूनच अट्रॅक्ट झालीस की नाही, अंडन आमदार कधी फुटतील त्याचा नेम नाही. आता हे वाक्य मला हसू आणणारच आहे ना, म्हणूनच आपण त्यामध्ये घेतलंय. आणि त्याचं श्रेय खूप चांगल्या प्रमाणात योगेश शिरसाट आणि सुमित तौरला जातं, त्यांनी फार चांगल्या पद्धतीनं लिहिलंय. दुसरं अतुल दिवे नावाचा आमचा मित्र आहे, ज्याने याचं संगीत केलेलं आहे. तू आता लावणी ऐकशील किंवा राजकीय गाणं ऐकशील, ते सुद्धा त्यांनी फार मिश्किल आणि चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. कलावंत मंडळीमध्ये प्राजक्ता हनमघर माझी हिरोईन आहे, प्रकाश आहे, विजय आहे, राजू सोनवणे आहे, नितीन कुलकर्णी आहे, प्रशांत जाधव आहे, बाळू मुकादम आहे, आपली श्वेता पारखे आहे, उन्नती कांबळे आहे, रेश्मा राठोड आहे. खूप मंडळी, आता एकत्रित मी एवढ्या जणांचं नाव कदाचित विसरेन एखाद दुसरं, पण तरीसुद्धा या सर्वांचा सहभाग या गोष्टीमध्ये महत्त्वाचा आहे. आणि खूप सारी मंडळी आहेत ज्यांनी या चित्रपटात मिश्किल आणि सुंदर काम केलेलं आहे. ते आज नवखे वाटत नाहीत, हाच त्यांचा यशाचा भाग आहे. पण मगाशी जसा प्रकाशदादांनी उल्लेख केला की आधीच्या सिनेमामध्ये खूप मोठी मोठी स्टारकास्ट होती, नागेश भोसले असतील, सयाजी शिंदे असतील, तर तसं या सिनेमात तगडी स्टारकास्ट किंवा मोठी स्टारकास्ट ज्यांना नाव आहे असं त्यांना घ्यावं असं वाटलं का, किंवा त्याच्याविषयी काय विचार केला? नाही, बजेट माझं मोठं नव्हतं, म्हणून मला छोट्या बजेटमध्ये एक फिल्म करायचं असं आव्हान होतं. आणि अलीकडच्या काळामध्ये मराठी सिनेमात असं झालेलं आहे की जे काही सिनेमे बनतात
त्यामध्ये बिग बजेट्स असे आधीच गाजावाजा करून त्यांचं सगळं हे होऊन आता वर्षाला 52 आठवडे आहेत आणि सिनेमेत जर 200 मराठीतच बनत असतील तर 52 आठवड्यात त्यांना न्याय कसा मिळायचा बरं? आणि आपल्याला सुट्टीचा काळ कसा मिळेल मराठी निर्मात्याला? त्यात खूप स्पर्धा आहे, खूप गोंधळ आहेत. त्यामध्ये आपल्याला आपली कलाकृती छोटीशी एक घुसवून आपल्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळवायचा एवढं साधं उद्दिष्ट आहे. मोठी स्टारकास्ट इतकं बजेट असतं तर निश्चित मोठी स्टारकास्ट घेतली असती. मी दिग्दर्शक म्हणूनच अजून तेवढं प्रसिद्ध नाही आहे आणि लोक अजून माझ्याविषयी अरे ते पहा दिग्दर्शक मकरंद अनासपुरे आले असं अजून बोलत नाही आहेत. ज्या दिवशी ते बोलायला लागतील त्या दिवशी मग मी बजेट ती स्टारकास्ट पुनश्च एकदा. आणि त्या काळात कसं झालं होतं की आम्ही मित्रांनी मिळूनच तो सिनेमा केला होता त्यामुळे त्यांचं बजेट द्यायचा काही प्रश्न नव्हता. त्यामुळे सयाजी काय किंवा नागेश काय आम्ही एकत्र मिळून तेव्हा केलं होतं. आता ही छोट्या बजेटची एक गोष्ट आहे आणि ती दिलखुलास हसवावी यासाठीची आहे. आणि मला देशमुख सरांना प्रश्न आहे की सरांसोबत तुम्ही याच्या आधीचा कसा कामाचा अनुभव होता? मकरंदाने आम्ही तसे नाट्यशास्त्राचे विद्यार्थी, मी जेव्हा तिथे दिग्दर्शनाचा मास्टर डिग्री करत होतो त्यावेळेस तो PCCला ॲडमिशनला होता आणि आम्ही दासू वैद्य आहे आमच्या आता प्रसिद्ध कवीची त्यावेळेची एक एकांकिका केली होती. तेव्हापासूनची ओळख. मग आम्ही गणपतीत नाटकं करायचो आणि तेव्हापासून मकरंदला मी ओळखतो. म्हणजे जवळपास 94पासून आमची ओळख आहे. त्यामुळे तो अनुभव होता. तो जरी बाह्यरूप असा विनोदी असला किंवा तो काहीतरी ही भाषा ग्राम्य बोलत असला तरीही तो आतला माणूस खूप वेगळा आहे. कारण त्याचं वाचन चिंतन, कारण आमच्या ज्या चर्चा व्हायच्या किंवा त्याच्या वाचनाबद्दल असेल, कवितेबद्दल असेल, कथेबद्दल असेल, कादंबरीबद्दल असेल, नाटकाबद्दल असेल, तर तो खूप त्याचं वाचन अप्रतिम आहे. त्यानंतर त्याचा विचार आहे, सामाजिक चिंतन आहे. त्याचबरोबर सहसंवेदना जी लागते कलावंताकडे. आपण खूप कलावंत बघतो पण त्याच्याकडे ती सहसंवेदना असायला हवी. तर ती सहसंवेदना मला मकरंदमध्ये जाणवते. आणि हा चित्रपट करतानाही त्यांनी मला विचारलं. तेव्हा मी आजपर्यंत नाटकं केली, दिग्दर्शित केली, व्यावसायिक नाटकं केली, सिरियल्स केल्या, सगळं केलं. मी चित्रपटात अभिनय केला नव्हता. कारण मी संजय सुरकारांबरोबर, राजीव पाटीलबरोबर 5-7 फिल्म्स केल्या, त्याला असोसिएट होतो. डिरेक्टर म्हणून मी काम करायचो, लेखक म्हणून काम करायचो. पण अभिनेता म्हणून त्यांनी मला पहिल्यांदा फोन केला की विजय तुम्हाला हवा आहेस, कारण त्यांनी तेव्हा ते काम पाहिलं होतं आणि मी ही भूमिका तू चांगली करशील. मला काही शून्य माहिती नव्हतं की हा काय करून घेणार आहे. मी पूर्ण त्याच्या हवाली झालो आणि तो इतका अप्रतिम दिग्दर्शक हे मला 20 वर्षापूर्वी माहीत होतं. अजून ते सिद्ध व्हायचं वगैरे त्याची ती विनम्रता आहे. पण हे आम्हाला तेव्हाच ओळखून होतो. कारण आत्ता माझ्या भूमिकेचं मी सांगतो, मी जेवढं शूट केलं तेवढंच्या तेवढं तुम्हाला चित्रपटात दिसेल. असं मी आता एवढे चित्रपट केले दिग्दर्शक म्हणून, परंतु हा असा एकमेव दिग्दर्शक आहे की ज्यांनी एकही माझी ओळ किंवा एकही सीन माझा कमी केलेला नाही. म्हणजे त्याच्या डोक्यात कशी फिल्म असेल, त्यांनी किती विचार केला असेल. म्हणजे एक उदाहरण सांगतो. आमच्याकडे एक कोल्हापूरचे नितीन कुलकर्णी ते उभे होते सीनमध्ये. तर ते म्हणाले की माझं काही नाही आहे काम, तर मी कशाला उभं राहू. तर सरांना विचारूया का मी नसलो तर चालेल का. तर त्यांनी इतकं सुंदर उत्तर दिलं. तो म्हणलं आत्ता जे तू उभा आहेस तुझं इथं काहीच काम नाही आहे, परंतु हे सगळं तू आता डायजेस्ट करतोयस आणि नंतर ते तुझी जी काही बंडखोरी असेल, तुझं जे पुढचं कॅरेक्टर असेल सेकंड हाफमध्ये, त्यालाही उपयोगाचं आहे. ह्याची ही पेरणी आहे. म्हणजे हा विचार होता. नुसता इथं उभं का राहायचं. आपण कसा विचार करतो माझा सीन नाही, वाक्य नाही, इथं कशाला आम्ही उभं राहायचं. तर हा दिग्दर्शक म्हणून त्याचा असलेला विचार, किंवा एखाद्या वाक्यावरती माझ्या किंवा कुठल्याही पात्राच्या कटिंग काय येणार आहे, तो दुसरा सीन कुठे सुरू होणार आहे, तर हे व्हिज्युअलाइज करणं हे त्याच्यातला प्लस पॉईंट. आणि हे सगळं कधी येतं का, चांगला विनोद कधी निर्माण होतो, किंवा तो जे म्हणला की विनोद कसा असला पाहिजे, तर तो तेव्हाच होतो जेव्हा तुमचा अभ्यास असतो. म्हणजे शाब्दिक कोट्या करणं, काहीतरी अंगविक्षेप करणं हा विनोद नसतो. ही धारणा, ही बैठक ज्या माणसाकडे असते त्याचा विनोद दर्जेदार असतो. आणि म्हणून त्याला सामाजिक गोष्टीचं आकलन असतं. कुठल्या व्यंगावर काय भाष्य करायचं हे त्याला माहिती असतं आणि तो नेमकेपणाने ते करत असतो. ती संवेदनशीलता तुमच्याकडे ती असावी लागते आणि ती मकरंदकडे आहे. आणि जेव्हा मी हा चित्रपट वाचला तेव्हा त्याला तेच सांगितलं की मला खूप आवडला तो चित्रपट. माझी भूमिका वेगळ्या पद्धतीची आहे, परंतु तो करताना मला 13 दिवस 15 दिवस माझ्याकडनं त्यांनी जेवढं काही काम करून घेतलं ते मला कळलं पण नाही की त्यांनी काय केलं. जेव्हा त्यांनी फिल्म बघितली त्यानंतर माझी बायको म्हणाला तू एवढं अप्रतिम काम केलंस. म्हणलं माझं 0 कॉन्ट्रीब्युशन आहे. हे सगळं यश आहे किंवा हे जे काही चांगलं झालेलं आहे हे मकरंदचं आहे. देशमाने सरांना प्रश्न आहे की तुम्ही त्यांच्यासोबत बरीच वर्ष काम करता आणि सिनेमॅटोग्राफर म्हणून पण तुम्ही बरीच वर्ष काम करतायत. कुठल्या राजकीय नेत्याचा चरित्रपट तुम्हाला स्वतःला तुमच्या कॅमेऱ्यातनं कैद करायला आवडेल? ॲक्च्युली खरं सांगायचं तर सर्वच राजकीय नेत्यांसोबत मला चित्रपट करायला आवडेल. कारण कसं असतं की प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वामध्ये काही ना काहीतरी एक बाजू असते, ती ऑडियन्सला एक वेगळेपण देऊन जात असते.
त्यामुळं असं आहे की तसं स्पेसिफिक असं नाही हे करता येणार की आपल्याला यांच्यावरच करता येईल. बऱ्याच फिल्म्स मी केल्यात की जे चरित्रपट होते, परंतु काय होतं की ज्यावेळेस ते पडद्यावर येतं त्यावेळेस ते प्रेक्षकांना किती भावतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हे भावना ज्यावेळेस समजतं लोकांना त्यावेळेस तो चित्रपट बनतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या माझ्या सगळ्या प्रवासामध्ये मी मकरंदसोबत काम केलेलं आहे. गेले 3 दशकं आम्ही काम सोबत करतो आहेत, म्हणजे इन्क्लुडिंग सगळं गाढवाचं लग्न देखील. मकरंदचं मला माहिती आहे की तो किती एक सेन्सिबली प्रत्येक गोष्टीकडे पाहतो. त्याचा नेमकेपणा हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. म्हणजे गाढवाचं लग्न करताना आम्ही सोबत ज्यावेळी काम करत होतो आणि आजही तो चित्रपट आज ताजा वाटतो आणि आजही लोक पाहतात आणि ती फिल्म आवडते लोकांना. म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याचा टायमिंग हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तोच टायमिंग आज देखील त्यांनी पकडला आहे आमच्या फिल्मच्या संदर्भात, की जो करेक्ट राजकीय पार्श्वभूमीवर राजकीय चित्रपट आणणं हा खरं तर त्याची एक खरं सांगायचं तर एक पॉझिटिव्ह आमच्यासाठी बाजू आहे. आणि ज्यावेळी तो ॲज अ डिरेक्टर म्हणून काम करत असतो आणि एक ॲक्टर म्हणून काम करतो, त्याचं स्विच ऑन ऑफ एवढं शार्प असतं की ते म्हणजे खरं सांगायचं तर एक चांगला एक खुबीचा एक डिरेक्टर किंवा खुबीचा एक जो आर्टिस्ट असतो तोच करू शकतो. म्हणजे तो डिरेक्टरच्या म्हणजे शॉट देऊन डिरेक्टरच्या खुर्चीवर बसला की तो करेक्ट तो फिल्मच्या दृष्टीने विचार करतो, परिपूर्ण फिल्म कशी होईल, आपली ऑडियन्सला कशी आवडेल आणि तो टायमिंग आपल्याला करेक्ट कसा आपल्या लोकांपर्यंत पोहोचेल हा नेहमी तो डिस्कस करत असतो. आणि टेक्निकल बाबीमध्ये त्याचं एवढं प्रत्येक गोष्टीमध्ये असतं की पर्टिक्युलर असलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये पर्टिक्युलर असतं म्हणजे प्रत्येक म्हणजे करेक्ट कॅमेरा आपण करेक्ट करतोय का, करेक्ट फ्रेम लागते का, करेक्ट ते आपले एक्सप्रेशन्स आहेत ते करेक्ट ऑडियन्सपर्यंत पोहोचतात का. म्हणजे तो स्वतःचे तर पाहतोच, पण आज नवीन एवढी सगळी त्यांनी जी काही आपली स्टारकास्ट घेतलेली आहे हे सगळे तसे दिग्गज आहेत आणि आपल्या चित्रपटामध्ये त्यांना कुठंही नौकेपणा वाटत नाही. ते कॅरेक्टर चपकलपणे बसतात, पण त्याचं निवडच जे असते ती मकरंदने एवढी परफेक्ट केलेली आहे की नक्कीच ही एक चित्रपट पाहताना एक आपल्या प्रेक्षकांना एक वेगळी पर्वणी असेल. नक्कीच निश्चित. आता याने देशमाने सरांना विचारलं की कोणता चित्रपट, कोणत्या नेत्याचा चित्रपट तुम्हाला तुमच्या कॅमेऱ्यातनं कैद करायला आवडेल. मी तुम्हाला मकरंदजी असं विचारेन की कोणत्या नेत्यावर आधारित त्याचा चरित्रपट तुम्हाला त्याची भूमिका करायला आवडेल. मला कुठली जी भूमिका द्याल ती मी प्रामाणिकपणे करायला तयार आहे. कारण कलावंत म्हणल्यानंतर बघ आपल्याला असं काही स्वप्नरंजनात अडकायला आवडत नाही, पण जी भूमिका मिळेल, उद्या मला कदाचित रामाची भूमिका मिळेल तर मी ती खूप स्ट्रॉंगली मला करता आली पाहिजे आणि रावणाची मिळाली तरी ती सुद्धा मला खूप स्ट्रॉंगली करता आली पाहिजे. कलावंत म्हणून मी असं बघतो याच्याकडे की आपल्याला ती भूमिका आपल्या योग्यतेची आहे का किंवा आपण त्याला न्याय देऊ शकू का, हा सगळ्यात पहिला विचार. आणि जेव्हा आपण अरे ही आपली नाही आहे भूमिका, त्यावेळी आपल्याला तेवढं प्रामाणिकपणे सांगता आलं पाहिजे की ही माझी नाही आहे भूमिका. तर मी प्रयोग म्हणून खूप गंभीर भूमिका पण केलेल्या आहेत. म्हणजे अगदी अलीकडच्या काळातली रानबाजारसारख्या वेबसिरीजमधली पण भूमिका बऱ्याच जणांना आवडली माझी. बरेच जण मला त्यामुळेही नट समजू लागले, असंही त्यातली गंमत आहे. पण आपल्याला प्रयत्न करायचा असतो, आपण प्रयोग आपल्याला संधी मिळेल तिथे आपल्याला ते सिद्ध करायला आवडत असतं. म्हणून मी तो प्रयत्न करतो की मला जी मिळेल ती भूमिका माझी. तुम्ही ठरवा, मी कसं सांगणार ह्याचा प्रभाव आहे. कारण आता राजकीय नेत्याचं नाव घेतलं ना उद्या त्याने काही तिसराच उद्योग केला तर नाही. राजकीय नेत्यांविषयी आपण वाचून त्यांच्याविषयी हे करत असतो की फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की पूर्वीच्या राजकारणाचा स्तर जो होता किंवा जी भाषा होती ती जास्त चांगली होती. अलीकडच्या काळात ती खूप घसरत चालली आहे आणि आपण हे सर्व लोकांसमोर बोलतो याचं भान सातत्याने राजकीय नेत्यांनी ठेवलं पाहिजे, एवढं मनापासून वाटतं नागरिक म्हणून. पण आता राजकारण गेलं मिशीच्या अनुषंगाने, या चित्रपटाच्या निमित्ताने मी एक छोटंसं तुम्हाला हे विचारेन, काही असे पॉलिटिकल प्रश्न जे अगदी साधे सोपे असतील की महाराष्ट्राच्या राजकारणातलं इतकी मोठी घराणी आहेत त्यातलं मकरंद अनासपुरे यांना आवडणारं एक घराणं कोणतं? घराणी खूप आहे, म्हणजे माझ्या परिचयाचे आहेत. आपल्याला घराणं म्हणजे आपलं काही साध्यंत एखाद्या घराणं जे तुम्हाला असं वाटतं की हे घराणं आपल्याला आवडतं की त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांची राजकीय पूर्ण जी मला असं वाटतं की आपल्या म्हणजे राजकीय घराणं आपल्याला आवडण्यापेक्षा आपण कसं म्हणतो की घराणेशाही असू नये असं माझं मत आहे. नवनवीन लोकांनी यावं, नवनवीन सुशिक्षित माणसांनी यावं,
एकच घराणं आपल्या सगळ्यांना देवासमान, ते म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं. बाकी घराण्यांचं कधी बाळासाहेब ठाकरे यांना भेटला आहात का? अगदी 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 किती वेळा आणि कसं, म्हणजे ती भेट कशी आहे ती आता आठवते? खूप छान. म्हणजे मला बाळासाहेब ठाकरेंविषयी मी त्यांना भेटलो, म्हणजे मी आणि सयाजी होतो आणि आम्ही त्यांना भेटायला, संजय शिरसाटांनी आम्हाला ती वेळ मिळवून दिली आणि आम्ही त्यांना भेटायला गेलो. तर असं ठरलं होतं की एक 5-10 मिनटं भेटतील, मग 5-10 मिनिटांनी निघू आपण. तर आमच्याशी ते 1.5 तास गप्पा मारत बसले. आता गप्पा मारत बसले ह्यामध्ये आम्ही महत्त्वाचं म्हणजे आम्ही ऐकत बसलो, कारण बाळासाहेबांना इतक्या जवळून ऐकणं, कारण त्यांच्या सभा मी इतक्या अटेंड केलेल्या आहेत. काय वक्तृत्व आणि काय, म्हणजे मला जसं आठवतंय, समजा मी त्यांच्या 10 सभा अटेंड केल्या असतील तर त्यांनी राजकीय ज्या माणसासाठी ती सभा घेतली तो निवडूनच आलेला आहे. इतकी त्यांची स्ट्रॉंग आणि अमोघ वक्तृत्व त्यांच्याकडे, बाळासाहेबांकडे होतं. आणि दुसरं असं की फार मला बघितलं की मी आत आलो की मला म्हणाले की अरे सगळ्या पोलीस स्टेशनला तुझे फोटो आहेत. मी म्हणलं मी नाही काय केलं. तर ते म्हणाले तू त्या कृषी मंत्र्याच्या थोबाडीत मारलीस ना. गोष्ट छोटी डोंगरा एवढी त्यांनी बघितला होता आणि तो सिनेमा त्यांना खूप आवडला होता. एकदा ग्रेट भेटच्या मुलाखतीमध्ये पण त्यांनी या सिनेमाचा उल्लेख केला होता की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घ्यायची असेल तर गोष्ट छोटी डोंगरा एवढी हा सिनेमा आवर्जून पाहावा, असं त्यांनी तेव्हा सांगितलं होतं. त्या 1.5 तासामध्ये आम्ही इतके हरवून गेलो होतो. त्यांनी इतक्या गोष्टी सांगितल्या. आणि दुसरं असं की 1950 साली अमेरिकेमध्ये काहीतरी 1962 कुठल्या तरी सालला, आता मला नेमकं आठवत नाही ते साल, पण असं जुन्या काळचं एक पुस्तक त्यांनी आम्हाला दाखवलं. अमेरिकेत ते पब्लिश झालं होतं आणि जगभरातल्या उत्तम व्यंगचित्रकारांची व्यंगचित्र त्यामध्ये आणि त्याच्याविषयीचं ते पुस्तक होतं. तर त्यामध्ये भारतातून फक्त बाळासाहेबांची 2 व्यंगचित्र होती त्यात पुस्तकात. तर ते त्यांनी जेव्हा दाखवलं तेव्हा आम्हाला इतकं, ते ज्याला अलीकडच्या इंग्रजी फार भाषेमध्ये गुजबम्स असं म्हणतात, तसं आम्ही रोमांचित झालो. आणि ज्या पद्धतीचं ज्ञान त्यांना सर्वच विषयांमधलं, ते फार अफाट आणि उत्तम बोलायचे. आणि त्या 1.5 तासांनी आम्ही मंत्रमुग्ध आजही आहोत. म्हणजे मला असं वाटतं की सयाजीला तुम्ही हा प्रश्न कधी विचारला तोही हेच सांगेल की आम्ही त्यानंतर स्पीचलेस होतो. नंतर आम्ही जवळपास तासभर एकमेकांशी काहीच बोललो नाहीत, इतकं ते सुंदर असं. आणि कसं माणसांचा हे असतो की आम्हाला जाताना मला त्यांनी भेट दिली, तर आता भेट देण्याचं सुद्धा एक हे असतं ना की त्यातही आपल्याला आपल्या घरात एक वस्तू आहे म्हणून ती द्यायची भेट, अशी पद्धत एक असते. आणि बाळासाहेबांनी मात्र मला देताना एक मोठी फिल्म डिरेक्टरी दिली होती, ज्यामध्ये ते नंबर असतात ना, निर्माता, दिग्दर्शक, टेक्निशियन सगळ्यांचे. म्हणजे या मुलाला ही गोष्ट उपयोगाची आहे हे जाणून घेऊन त्यांनी मला ती भेट दिली होती. आणि मी आजही ती भेट विसरू शकत नाही, कधीच विसरणार नाही ती. फार तुम्ही आता म्हणालात बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक सभा तुम्ही अटेंड केलेल्या आहेत. आत्ता असा कोणता नेता आहे ज्याच्या भाषणासाठी ते ऐकावं असं वाटतं त्याला, किंवा ती सभा अटेंड करावीशी वाटते, असा कोणता नेता आहे? खूप प्रभावी वक्तृत्व असलेले आता अभावाने आहेत. आता म्हणजे त्यावर टीकेचा सूर खूप लागतो आणि फार काहीतरी भाषा असं. म्हणजे मला नितीन गडकरींविषयी फार वाटतं की त्यांचं भाषण, बोलणं मग खूप उत्तम आणि छान बोलतात ते. म्हणजे एक तर ज्ञानपूर्ण आहे आणि आपल्याला त्यातनं काहीतरी मिळत राहतं, म्हणून मी नितीन गडकरींची भाषणं ऐकतो. चित्रपटाचं नाव आहे राजकारण गेलं मिशीत. आणि मकरंद अनासपुरेंना जेव्हापासून आम्ही टी व्हीवरती बघतोय तेव्हा मिशी ही तुमची ओळख आहे. तीच मिशी कधी काढायची वेळ आली आहे का भूमिकेसाठी? म्हणजे एकदा आली होती 3:30 मध्ये, पण आम्हाला ते किस्सा ऐकायला आवडेल की आपली आयडेंटिटी असलेली मिशी काढायची वेळ येते तेव्हा काय होतं. बापरे, मी तयारच नव्हतो काढायला. मी अंकुश चौधरीला म्हणलं मला बदल व्हावं, पण मी मिशी नको काढायला सांगू. अरे म्हणलं काय आमच्या गावाकडे लोक हानतील म्हणतील काय हे. पण भरत जाधव हा जो माझा मित्र आहे, भरतने मला 1.5 तास अत्यंत पटवून दिलं की कशी मिशी काढली तर हाच या सिनेमात तू चांगला दिसशील.
भरते पाऊण तास मला सांगत होता, अरे म्हणलं तू एकटाच भाऊ मधला आणि तूच एकटा मिसेवाला, दोन मोठा भाऊ आणि छोटा भाऊ बिनमिशीचे, असं कसं दिसेल, असं वगैरे पासून सुरू करून शेवटी भरत्यानी बरं मी काढू का म्हणला, मी मदत करतो तुला, इथपर्यंत आला. तू म्हणलं नको नको. एका टप्प्यावर मग मी भरत जाधवमुळे ती मिशी काढली. पण मला नंतर सिनेमा पाहत असताना ते लक्षात आलं की त्यांचं म्हणणं बरोबर, अंकुशचं सचितचं म्हणणंही बरोबर होतं आणि भरतने मला कन्व्हिन्स केलं ते पण भरत्याकडे एक नॅक आहे मित्रांना पटवण्याची, त्याला ते पटवता येतं. त्याने मला पटवलं आणि मिशी काढली. पण तो सिनेमा मात्र फार झी टॉकीजचा पहिला तो गाजलेला सिनेमा आणि तो खूप छान झाला होता आणि मुळात आम्ही आयडेंटिकल तिघे भाऊ दिसलो. समाजकारणात तुमचा हात कोणीच धरू शकत नाही. म्हणजे नाना आणि मकरंद हे समीकरण तसं लोकांना पडद्यावरती माहीत नव्हतं, पण ते तुमचं सूत खऱ्या आयुष्यात कसं जुळलं समाजसेवेसाठी? मुळात कसं आहे की मी सिनेमासृष्टीत आलो ते त्यांच्यामुळे आहे, ते माझे गुरु आहेत. 94 साली मला पहिल्यांदा सिनेमात माझा प्रवेश झाला यशवंत नावाचा, तो नाना पाटेकरांमुळे. त्यांनी मला सिनेमात कामही करायला लावलं, नंतर डिरेक्शन डिपार्टमेंटमध्येही काम करायला लावलं. ते म्हणाले हे समजून घे, कारण नाटक वेगळं असतं, सिनेमा वेगळा असतो, तुला तो समजणं महत्त्वाचं आहे, त्यासाठी तुला कष्ट घ्यावे लागतील. तर ते आणि मी यशवंतला असिस्टंट डिरेक्टर होतो आणि नामची सुरुवात अशी झाली होती की मी एकदा रियालिटी शो करत होतो, जज होतो मी, आणि त्यावेळी त्यांचा फोन आला. ते म्हणाले की अरे मी खूप अस्वस्थ आहे फार, मराठवाड्यात विदर्भात शेतकरी आत्महत्या होत आहेत, तर मला काही मदत करायची आहे, तर तू माझ्या वतीने, तुझं तिकडे एरिया असल्यामुळे मराठवाड्यातला मी असल्यामुळे, ते म्हणाले तू करशील काय हे? तर मी म्हटलं मला पण मदत करायची आहे. पण मग मी त्यांना तेव्हा असं सांगत होतो की तुम्ही आलात तर मी हे करतो. तर ते म्हणाले नाही नाही, त्याचा गाजावाजा नाही करायचा, नाही तर मदत 2 रुपयाची आणि कार्यक्रम 2 लाखाचा, ह्याला काही अर्थ नाही. तर मी त्यांना असं म्हणालो की नाही, आपल्या देण्याला मर्यादा आहे, पण शेतकऱ्यांचं दुःख हे समाजासमोर येणं किंवा त्याला चळवळीचं स्वरूप प्राप्त होणं हे तुमच्या येण्यामुळं होऊ शकतं असं मला वाटतं. आणि मग एका टप्प्यावर त्यांना ते पटलं. मग आम्ही पहिला बीडचा जो कार्यक्रम केला तेव्हा ते उपस्थित राहिले आणि त्यानंतर त्यांना त्या समस्येचं गांभीर्य लक्षात आल्यानंतर नाम फाउंडेशनची स्थापना त्यांनी केली. म्हणजे मी अंशतः त्यातला जबाबदार व्यक्ती आहे. त्याचे खरे सूत्रधार नानाजी स्वतः आहेत, कारण खूप संवेदनशील आणि खूप मी त्यांना जसं बघितलं आहे की एखाद्या समस्येविषयी ते म्हणाले की हे अरे 1-2 अशा कार्यक्रमांनी ही काही समस्या सुटण्यासारखी नाही आहे, आपल्याला जमेल तेवढी वर्ष आपण हे करू, तुझी तयारी आहे का? म्हटलं हो. शेवटी आपल्या गुरुजींनी आपल्याला विचारणं आपण होकार देणं यासारखा आनंदाचा भाग नाही. तर आता गेली 10 वर्ष झाली नाम फाउंडेशनचं काम महाराष्ट्रातल्या, यावर्षी जेव्हा पावसाळा सुरू होईल त्यावेळी 1000 गावांमध्ये पूर्ण झालेलं असेल आणि जवळपास आतापर्यंत 7.8 TMC एवढं पाण्याचं काम, केवळ पाण्याचं काम नाम फाउंडेशनने महाराष्ट्रभरात केलं आहे. आता बाहेर पण नाम फाउंडेशन पोहोचलेलं आहे. राजस्थान असेल, जम्मू काश्मीर असेल, बऱ्याच ठिकाणी, मध्य प्रदेश असेल, अशाही ठिकाणी नामचं काम चालू. सर, परत तो एक डायलॉग जो अंड आणि आमदार कधी फुटतील याची खात्री नाही. जर खऱ्या राजकारणात बघितलं तर राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना सोडली आणि ते बाहेर पडले, तर अजूनही असं म्हणलं जातं इतक्या वर्षांनी की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं. तर तुमचं काय मत आहे यावर? एक मराठी माणूस म्हणून मला केव्हाही आनंद होईल या गोष्टीचा, कारण शेवटी आपण सगळेच जण जेव्हा आपल्या नेतृत्वाकडे म्हणून पाहतो तेव्हा ती एकत्र असणं. मी एकदा माझ्या इंटरव्ह्यू मी राजसाहेबांचा घेतला होता तेव्हाही हा प्रश्न विचारला होता, मी खूप वेगळ्या पद्धतीनं विचारला होता. मी म्हणलं होतं की कधी खूप आठवणी येत नाही का, कधी खूप त्रास होत नाही का, की आपण जेवायला बसलो तेव्हा आपल्याला भावाची आठवण येत नाही का, किंवा एखाद्या प्रसंगात. अशा पद्धतीनं मी तो प्रश्न विचारला होता. पण मला असं वाटतं की शेवटी आपण मराठी माणसं म्हणून आपण नेहमी एकत्र, जेव्हा मराठी माणसं होती त्या आनंदात आपण सहभागी होणं जास्त आनंदाचं समजतो, उलट आपण जास्त आनंदी होऊ
तर मला वाटतं की माझी भावना अशी असेल. मला प्रश्न विचारायचा आहे. इतके वर्ष तुम्ही आता इंडस्ट्रीमध्ये आहात, एक अशी आठवण जी अजूनही, अरे फॅन तुमच्याकडे आला आहे आणि तुम्हाला सांगितलं की बॉस मस्त काम केलं, एक अशी आठवण, आणि एक अशी आठवण जिथे तुमच्या कामाबद्दल टीका केले, असं काही? हे बघ, कौतुक आणि टीका ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेव्हा तुम्ही चांगलं करता तेव्हा चांगलं बोलणारेच लोक असतात असं काही नाही आहे. म्हणजे आपल्या समाजात देवाबद्दलही चांगलं न बोलणारे लोक आहेत. त्यामुळे माणसांबद्दल तर काही प्रश्नच नाही आहे. त्यामुळे ज्याला माझ्यावर टीका करायची आहे तो टीकाच करणार आहे, मी काही जरी केलं तरी. उगं भांगार केले हे नाही, हे काय उगं. ज्याला टिप्पणी करायची तो करणार आहे. ज्याला माझ्याविषयी कौतुक वाटतं तो कौतुक करणार आहे. मी जरा भंगार काम केलेलं असलं तरी तो म्हणणार की नाही नाही या ह्याच्यात नाही, पण तो चांगला आहे, त्याच्यातलं बघा तुम्ही, असं कौतुक करणारा असेल. आणि फॅनविषयी मी एकदा केशवा माधवा नावाचं नाटक केलं होतं. त्यावेळी डोंबिवलीच्या नाट्यगृहात मला एक ज्येष्ठ वृद्ध गृहस्थ येऊन भेटले आणि त्यांनी एक 10 रुपयाची नोट काढली आणि त्याच्या मागे बघ खूप भाषांमध्ये ते 10 रुपये लिहिलेलं असतं. ते म्हणले ह्याच्यावर जेवढ्या भाषा आहेत तेवढ्या सगळ्या भाषांमध्ये हे नाटक करा. मला ती इतकी आवडली कमेंट. तर काही फार स्मरणीय असतात, त्यातली ही फार महत्त्वाची होती मला वाटतं. निश्चित. आणि आज इतक्या मस्त मनमोकळ्या गप्पा झाल्या. राजकारण गेलं मिशीत आणि अर्थात प्रत्यक्ष राजकारणाविषयी तुमचा दृष्टिकोन कसा आहे याविषयी गप्पा झाल्या. आणि अर्थात आपण सगळेच ही आशा करूया की जसं आत्ताच आपण ऐकलं, काही डायलॉग्स आपण ऐकतोय, पहिला माझ्या मुलाखतीची सुरुवातच मी त्या संवादाने केली जी सिनेमात आहे, आणि असे अनेक धमाल डायलॉग सिनेमात आहेत, खचाखच भरलेले, राजकारणाच्या पार्श्वभूमीवर आधारित. आणि त्यामुळे अर्थातच 19 एप्रिलला थिएटरकडे आपली वाट आपण ती पकडलीच पाहिजे आणि थिएटरमध्ये जाऊन राजकारण गेलं मिशीत हा सिनेमा पाहायला हवा. त्यामुळे लोकमत फिल्मीच्या मंचावर आज तुम्ही आला आणि इतक्या मनसोक्त गप्पा मारल्यात, खूप मस्त वाटलं. आणि सिनेमासाठी हो. आणि शेवटचं पुन्हा आपलं सिनेमाची आठवण करून देतो. मतदान करा हसत खुशीत, पण त्या अगोदर 19 एप्रिल पासून बघायला विसरू नका राजकारण गेलं मिशीत. या साहेबानं केली पातळ कडी ग बया, माझ्या महाग लावली शिडी ग बया, माझ्या महाग लावली शिडी ग बया. या साहेबानं केली पातळ कडी ग बया, माझ्या महाग लावली शिडी ग बया. केलं